तर या पाडू मशीन संदर्भात राज ठाकरेंनी मात्र प्रश्न उपस्थित केलेत। पाडू मशीन का जोडताय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सरकारसाठी निवडणूक आयोग काम करतंय, नवीनच एक एक नियम काढतायत असं राज ठाकरे म्हणाले। मतदानाच्या अगोदरपर्यंत लोकांना भेटू शकता, पत्रक वाटू शकत नाही, मग पैसे वाटू शकता असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात सुद्धा केला। राज ठाकरेंचे प्रश्न काय आपण बघतोय। काल संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपला, आज प्रचाराला मुभा कशी दिली? आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली हा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला। मतदानाच्या आदल्या दिवशी सुद्धा भेटण्याची अधिसूचना आज का काढली? पाडू नावाचं नवं मशीन का जोडताय हा प्रश्न सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। पाडू नावाच्या मशीनबद्दल राजकीय पक्षांना आधी माहिती का दिली नाही? सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आयोग आहे का हा खोचक सवाल सुद्धा राज ठाकरेंनी विचारलाय। याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली? आणि त्याच्यात त्यांनी सांगितले की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल। ही मुळात मुभा मिळाली का, दिली का, आणि हा कायदा बदलला का? उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही, हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही, आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग। जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत।